नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा पहिला एपिसोड आहे. खूप जबरदस्त असा भाग आहे. कारण आजपासून वचन दिले तू मला ही मालिका आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. तर याच्यामध्ये शौर्य आणि ऊर्जा यांची लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शिंदे जहागीरदार आणि शिर्के कुटुंब आहे. तर हर्षवर्धन जहागीरदार हे खूपच नावाजलेले वकील आहेत. तर ते कशा पद्धतीने लढत असतात आणि ऊर्जाची तिच्या केससाठी असलेली धडपड ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजपासून या वचन दिले तुम्हाला या मालिकेचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत. तर इकडे कोर्टामध्ये केस चालू आहे आणि ऊर्जाला तिची आई पूर्वा म्हणत असते की अगं तू का घेतलीस, मी दुसरा वकील बघितला असता, आता तू मला जेलमध्ये पाठवणार, तुला माहिती आहे का हे सगळं काय झालेलं आहे, असं म्हणत ते बोलत असते. तेव्हा मात्र ऊर्जा काहीच बोलत नसते. जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही बोला काहीतरी. जर तुम्ही बोललाच नाही तर काय मला कोर्टामध्ये इथं निकाल द्यावा लागणार आहे. कारण दळवी ज्या आहेत, मिसेस दळवी यांच्यावरती हल्ला झालेला आहे. त्याच वेळेस ऊर्जा उठते आणि सांगायला सुरुवात करते, कसं शक्य आहे जज साहेब सांगा. कारण या ज्या दळवी काकू आहेत यांना गंभीर दुखापत झालेली नाहीये आणि त्याचबरोबर त्यांना काहीही झालेलं नाहीये. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की याच्यामध्ये इथे पूर्वा शिंदे ह्या दोषी आहेत. कारण जे कलम असतात ते ती भर सांगायला सुरुवात करते, बोलत असते. आणि त्याच वेळेस इकडे जज साहेब सुद्धा म्हणत असतात की म्हणजे, आणि त्याच वेळी आता युक्तिवाद करायला खंबीरपणे उभी राहते ती म्हणजे पूर्वा. पूर्वा म्हणते की साप 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 करून ओरडायला सुरुवात करते. आता साप साप म्हटल्यानंतर आता तिचं ओरडणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे दळवी काकू तिथून त्या कुबड्या बाजूला टाकतात आणि धावत बाजूला होतात, उड्या मारू लागतात, कारण त्यांच्या पायातच साप आहे असं ऊर्जाने सांगितलेलं असतं. आणि मग इकडे ऊर्जा बोलायला सुरुवात करते, बघितलं का जज साहेब, तुम्ही आत्ताच काही वेळापूर्वी मला बोलला होतात की यांच्या मणक्याचं हाड फ्रॅक्चर झालेलं आहे, याच्यापेक्षा मोठी दुखापत कोणती असू शकत नाही. पण मला आता सांगा की इथे तुम्हाला त्यांच्या मणक्याचं हाड फ्रॅक्चर झालेलं दिसतंय का? ह्या तर अगदी मोरासारख्या नसलेल्या आहेत. म्हणजेच इथे पूर्वा शिंदे यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, त्यामुळं त्यांना निर्दोष सोडवण्यात यावं. इथे लगेचच जज साहेब निकाल जाहीर करतात. दळवी काकूंना 3 महिन्यांची शिक्षा जाहीर होते आणि ऊर्जाच्या आईला इथे निर्दोष सोडवलं जातं. तर इकडे आई लगेचच येते आणि ऊर्जाला म्हणत असते की बाळा, जिंकलीस तू, खरंच छान युक्तिवाद केलेला आहे. आता ऊर्जा कोर्टातून अगदी दिमागदारपणे बाहेर येत असते. फायनली ऊर्जाने ही केस जिंकलेली असते. हा लढा तिचा चालू असतो आणि तिला केस मिळालेली असते. आणि जेव्हा ती भानावर येते तेव्हा ती नळावरती असते, नळावरती पाणी भरत असते. आणि तेव्हा दळवी काकू म्हणत असतात की अगं दिवसा ढवळ्या काय तंद्रीत असतीस तू, ते पाणी बघ, तुझा हांडा जो आहे ना तो तिथे वाहतोय, तुझ्या लक्षात येत नाहीये का, असं म्हणत त्या बोलत असतात. आणि त्याच वेळेस इकडे ऊर्जा आणि दळवी काकू यांच्यामध्ये भांडण चालू असतं. तेव्हा पूर्वा तिथे येते आणि पूर्वा म्हणत असते की अहो सोडा सोडा, दळवी काकू जाऊ द्या. तेव्हा त्या म्हणतात की अगं तुझ्या मुलीला पाठवत जाऊ नकोस नाही ते कामाला, तुला माहिती आहे ना काय असते ते, आणि हे सगळं जे काही चाललेलं आहे ना हे बंद कर आधी आणि तिला नीट सांग. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की कोर्टात आणि कोर्टाबाहेर नाद करायचा नाही या ऊर्जाचा. आणि त्याचबरोबर इकडे पूर्वा मात्र तिला पकडते आणि तिला घेऊन आतमध्ये येत असते. कारण हे सगळं जे काही घडत असतं त्यामुळं ऊर्जा खूपच चिडलेली असते. ऊर्जा म्हणत असते प्रत्येक वेळेस त्या आपल्याशी अशाच वागत असतात आणि त्यांचं सगळं ऐकूनच घ्यायचं आहे. परंतु दळवी काकू म्हणत असतात इथे कोर्ट पण माझं, जज पण मी, वकील पण मी आणि न्याय पण मीच देणार आहे, असं त्या सांगू लागतात. तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा ऊर्जा म्हणत असते, बघा दाखवून देते तुम्हाला, एक केस मला मिळू द्या मग सांगते मी काय करणार आहे ते. तेव्हा पूर्वा म्हणते, अगं चल, काय चाललंय तुझं हे. आणि मग रूममध्ये आल्यानंतर पूर्वा म्हणत असते, किती दिवस हे सगळं चालणार आहे, सोड बरं हे सगळं, मी तुला सांगितलंय ना नोकरी कर म्हणून. ऊर्जा म्हणते, अगं आई एक केस मिळू दे ग, बघ मग कसं होतंय सगळं तुला सांगते, असं ती बोलत असते. आणि दोघींचंही छान असं बोलणं, जे बॉन्डिंग आहे ते खरंच पाहण्यासारखं आहे. तेव्हा ऊर्जा म्हणत असते, बघ आई, एक दिवस कोर्टात ना मला एक केस मिळणार
आणि हे सगळं जे काही आहे ना ते थांबणार आहे. तेव्हा आई म्हणत असते, किती दिवस हे सगळं चालणार आहे? अगं किती दिवस हे सगळं आपण शांतपणे ऐकून घ्यायचंय, लक्षात येतंय का तुझ्या? कधी मिळणार आहे तुला केस? तुला मी सांगितलं नोकरी कर, तर तुला नोकरी पण करायची नाहीये. किती दिवस हे सगळं चालणार आहे? तेव्हा ऊर्जा म्हणत असते, आई मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. माझे बाबा कसे सांग बरं, सगळ्यांसाठी लढायचे, तर मलाही तसंच लढायचं आहे. आणि या सगळ्यामध्ये त्यांना हे सगळं मी जिंकलेले पाहायचं आहे. मला समाजासाठी, ज्या अडल्या-नडलेल्या लोकांसाठी मला लढायचं आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र आता आईला ती विचारते, आज काय केलेस? आई म्हणते की हो, फोडणीचा भात. तेव्हा ऊर्जा म्हणते, आज पण? तेव्हा आई म्हणते, "हो, आजच मिळणार आहे, उद्या नाही मिळणार आहे. कारण घरात होता तो तांदूळ पण संपलेला आहे. तुला किती वेळा सांगितलंय मी नोकरी कर, नोकरी कर, पण तुला ऐकायचंच नाहीये. आता होता तो पण तांदूळ संपलेला आहे. काय करायचं ते सांग." असं आई तिला बोलत असते. तेव्हा ऊर्जा म्हणत असते, की म्हणजे तेवढ्यात मंग्या तिथे येतो आणि मंग्या म्हणतो, की "अगं तुझ्या ऑफिससाठी ना छान जागा आहे." तेव्हा इथे ऊर्जा म्हणते, "इथं पायातली तुटलेली चप्पल घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि तुला ऑफिसचं पडलेलं आहे. कसलं ऑफिस आणि कसलं काय?" तेव्हा तो सांगू लागतो, "अगं एक माझा मित्र आहे ना, त्याची रिक्षा रिक्षा जी आहे ना त्याची, ती विकायची आहे. मग आपण त्या रिक्षामध्येच हे करूया ना, म्हणजे त्याच्यातच तुझं ऑफिस भरवायचं आणि क्लायंटला कोर्टात न्यायचं झालं, की त्याच रिक्षाने घेऊन जायचं." तेवढ्यात ऊर्जा म्हणते, "काय?" आणि मग ऊर्जा आणि त्याचं बोलणं सुरू असतं. ऊर्जा म्हणते, "हो रे बाबा, बरोबर आहे तुझं सगळं म्हणणं." आणि दोघांचंही चालू असतं. त्यावेळेसच मग आई तिथे येते आणि विचारू लागते, "अरे मंग्या, मला सांग, तुला किती पैसे मिळतात रे?" तेव्हा मंग्या म्हणत असतो, सगळं मिळून ₹42,000 मिळत असतील. म्हणजे तो फूड डिलिव्हरीचं काम करत असतो. तो म्हणतो, की माझी डिलिव्हरी खूपच फास्ट असते, कारण जेवण थंड व्हायच्या आधी मी पोहोचलेलो असतो, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र आई म्हणत असते, की "बघ, तो करतोय आणि तुला काय प्रॉब्लेम आहे?" परंतु इकडे ऊर्जा म्हणत असते, "तुला सांगितलं ना मी, लोकांच्या सनद लिहिण्यासाठी मी वकील नाही झालेले गं. मला माझ्या बाबांची इच्छा पूर्ण करायची आहे आणि त्या गोष्टीसाठी मी वकील झालेली आहे. त्याच्यामुळं मी तीच गोष्ट करणार आहे," असं इकडे ऊर्जा ठणकावून सांगत असते. त्याचबरोबर आता आई म्हणत असते, "त्या दिव्याने तर लग्न केलं, मला तुझ्या लग्नाचं पण बघायचं आहे. त्या दिव्याने तर लग्न केलं आणि मंदिरात जाऊन लग्न केलं, कळू पण दिलं नाहीये. हे बघ." तेवढ्यात दिव्याचा फोन आलेला असतो. तेव्हा दिव्या इकडे साडी चेक करत असते. खरं तर दिव्या जहागीरदारांच्या घरची सून असते आणि दिव्या बोलत असते. दिव्या आईला म्हणत असते, की "अगं माझ्या नंदेचं लग्न ठरलेलं आहे इकडे शिर्केंच्या घरी आणि त्याचबरोबर बहुतेक माझ्या छोट्या दिराचं पण लग्न होण्याची शक्यता आहे. त्यांची जी मुलगी आहे ना तिच्यासोबत. त्यामुळं मला असं वाटतंय, की" तेव्हा आई म्हणते, "हो, बरोबर आहे. मानपानाच्या साड्या, आहेराच्या साड्या असं काहीही तू पाठवायचं नाहीस." असं आई स्पष्टपणे तिला सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते, "म्हणजे?" आणि तेवढ्यातच इकडून तिला आवाज येतो, की दिव्या म्हणून. तेव्हा ती फोन ठेवते. आई म्हणते, "जाऊ दे, माझी मुलगी सुखात आहे ना, मग झालं. मला बाकी कोणत्या गोष्टी नको आहेत." अशी आईची इच्छा असते. आणि मग दिव्याला तिच्या सासूने बोलवलेलं असतं आणि त्या ओरडायला सुरुवात करत असतात. त्या म्हणत असतात, "झालं का गं, सारखं फोनवर काय बोलत असते? काय चाललेलं असतं तुझं?" तेव्हा ती म्हणते, "म्हणजे?" आणि तिथं दागिने ठेवलेले असतात. त्यातला एक हार ती उचलून हातात घेते आणि पाहू लागते. तेव्हा मात्र तिच्या सासूबाई तिला ओरडू लागतात आणि म्हणतात, "ठेव ते खाली. ते तीर्थासाठी आहे, तुझ्यासाठी नाहीये." आणि त्याचबरोबर अर्पिता येणार आहे तिच्यासाठी. आता ज्या पोळ्या बनवून ठेवलेल्या आहेत ना पुरणपोळ्या, त्या शिर्केंकडे पाठवायच्या. ती म्हणते, "अहो असं काय करताय? मी या घरची सून आहे ना. कधीतरी मला पण काहीतरी विचार करा." तेव्हा ती म्हणते, "सून? कोण मानतंय तुला या घरची सून? तू स्वतःला या घरची सून म्हणवून घेत असतेस. आम्ही काय तुला सून वगैरे काही मानत नाहीये. तुझी तू बघ, तुझं काय करायचं आहे ते." आणि तेव्हा मात्र इकडे दिव्याला वाईट वाटत असतं. तेवढ्यातच पद्मा तिथं आलेली असते आणि पद्मा म्हणत असते, की "बाईसाहेब हे सगळं?" तेव्हा ती म्हणते, की "हां, ऐक, त्या पोळ्या शिर्केंकडे घेऊन जायच्यात. तो डबा घेऊन आली आहेस ना, त्याच्यामध्ये त्या पोळ्या भर आणि त्या पोळ्या शिर्केंकडे घेऊन जा." असं ती सांगते. तेव्हा म्हणते, की "हो, चालेल." आणि मग पद्मा आता पोळ्यांचा डबा घेऊन जाणार असते. त्यावेळेस दिव्या म्हणते, "मी पण जाते." तेव्हा मात्र तिच्या सासूबाई तिला म्हणतात, की "अजिबात गरज नाही. कशासाठी जायचंय तुला? काही गरज नाहीये तिकडे जाण्याची. तिथे जाऊन इज्जत काढायची नाही आमची अजून. इथे जहागीरदारांच्या घरी सगळं केलंयस ना, तेच भरपूर झालेलं आहे." असं तिला त्या ओरडत असतात. तेव्हा मात्र ती शांतच होते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा मात्र ऊर्जाला खूप वाईट वाटत असतं. ऊर्जा आईला म्हणत असते, "होईल गं सगळं व्यवस्थित." आणि मग ऊर्जाच्या अंगावर असलेला तो कोट पाहून आई तिला म्हणत असते, की "बाळा, मी तुला म्हटलं ना, मी शिवून देते. तुला कोणी नावं ठेवत नाहीये का गं हा कोट पाहून?" तेव्हा ती म्हणत असते, की "माझ्या बाबांचा कोट आहे आणि हा कोट मी घालते ना, तेव्हा एक वेगळीच ऊब मिळते. मला सांग, तू पण बाबांच्याच आठवणीत जगतेस की नाही? कारण बघ ना तू." तेव्हा आई सांगू लागते, "हो ना, केवढ्या लहान होता गं तुम्ही तेव्हा, जेव्हा ते गेले तेव्हा.
खरंच तेव्हा सगळ्यांच्या समोर तू खंबीरपणे येऊन उभी राहिली आणि म्हणू लागली की गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं नाही हा आई. आणि मग ते मंगळसूत्र तेव्हापासून माझ्या गळ्यात आहे आणि दिव्यासुद्धा तेवढीच खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली गं. तुम्ही दोघींनी मिळून ज्या गोष्टी केलेल्या आहेत ना, त्या खरंच खूप मोठ्या आहेत माझ्यासाठी, असं आई तिला सांगत असते. आणि मग आता ते निघालेले असते. तेवढ्यातच मंग्या तिथं आलेला असतो. आई सांगत असते दही साखर. तेव्हा मंग्या म्हणतो मला पण द्या दही साखर, कारण मला पण ऊर्जाची गरज आहे ना. आणि तो चिडवत असतो. त्याच वेळी ऊर्जा बाहेर येते, तिची तुटलेली चप्पल पाहते आणि त्या चप्पलला आता पिन लावणं गरजेचं असतं, कारण ते चप्पल घ्यायला पण पैसे नाही आहेत असं ऊर्जा मागेच म्हणालेली असते. आई येते आणि ऊर्जाने ती तुटलेली चप्पल हातात घेतलेली पाहते आणि म्हणू लागते काळजी करू नको बाळा, पुढच्या वेळेस बचत गटाचं कमिशन आलं की तुला मी चप्पल घेते. आई खूप काळजी करत असते. ऊर्जाने चांगलं काम करावं या सगळ्या गोष्टी तिला वाटत असतात, म्हणूनच ती ऊर्जाला बोलत असते. परंतु ऊर्जाला केस जिंकायचे, बाबांसारखं वकील व्हायचंय, गोरगरिबांसाठी लढायचं ही तिची इच्छा असते. मग ऊर्जा ती चप्पल घालते आणि निघालेली असते. मंग्या तिला गाडीवर सोडणार असतो जाता जाता. तेव्हा आई म्हणते सावकाश जा रे, असं आई आवर्जून त्या दोघांनाही सांगत असते. त्याचबरोबर ऊर्जा म्हणते हो आई. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हर्षवर्धन जहागीरदार यांची एंट्री झालेली आहे आणि ते निघालेले असतात. त्याच वेळी तिथे त्यांची बायको येते आणि ती म्हणू लागते की आज कोर्टात. तेव्हा ते म्हणतात हो, हिट अँड रनची केस आहे, त्यासाठी चाललेलो आहे. तेव्हा ती सांगते की मला माहिती आहे ही केस तुम्हीच जिंकणार आहात. एवढा कॉन्फिडन्स नवऱ्यावरती असतो. आणि तेवढ्यातच तिथे तीर्थ आलेली असते. तीर्थ आलेली पाहून ती म्हणते अरे तीर्था, बरं झालंस तू आलीस. तेव्हा इकडे हर्षवर्धन पण म्हणू लागतो की हो अगं तीर्था, मला कानावर आलं आहे की तुझे बाबा आता आमदार होणार आहेत. तेव्हा तीर्था सांगत असते की हो, सॉरी, तुझे बाबा आता मंत्री होणार आहे, त्यांच्याकडे मंत्रिपदही दिलं जाणार आहे. तेव्हा तीर्था म्हणते की हो, चर्चा सुरू आहेत सध्या. चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि असं त्यांचं बोलणं सुरू असतं. अर्पिता तिथं आलेली असते. तो हार जेव्हा अर्पिता हातात घेऊन पाहते तेव्हा इकडे हर्षवर्धनची बायको म्हणजेच काकू इकडे सांगू लागते की हो हा तुझ्यासाठीच आहे, आवडला ना तुला, घे तुझ्यासाठीच आहे, असं म्हणत तो हार तिला त्या देत असतात. आणि त्याच वेळी तिला म्हणत असतात की हा हार स्पेशली तुझ्यासाठी घेतलेला आहे आणि शौर्याने चॉईस केलेला आहे. आता त्यांनी असं सांगितलेलं असतं तेव्हा अर्पिताला सुद्धा खूप छान वाटत असतं. त्याचवेळी तीर्था तिथं आलेली असते आणि तीर्था म्हणते की काय झालं अर्पिता ताई, असं ती बोलायला सुरुवात करते. आणि तेवढ्यातच विकीचा फोन आलेला असतो. तर तीर्था तिला सांगू लागते की अगं, हे बघ माझ्या फोनवर आलाय, म्हणजे तू फोन उचलत नाहीये म्हणूनच माझ्या फोनवर आलेलं आहे. आणि मग ती म्हणते की हा विकी बोल. तेव्हा तो म्हणतो की अगं तीर्थाला फोन केला होता, ती उचलत नाहीये ना, म्हणून तुझ्या फोनवरती फोन केलाय. असं म्हटल्याबरोबर इकडे आता लक्षात येतं की हा फोन कशासाठी आलेला आहे. आणि मग मात्र तो फोन घेतल्यानंतर इकडे आता तीर्था बोलायला सुरुवात करते. तर इकडे विकी म्हणत असतो काय हे, आज आपण संध्याकाळी डेटवर जाऊया का. तेव्हा तीर्था म्हणत असते नाही रे बाबा, तुझ्याबरोबर नको, कारण तू काय करशील त्याचा भरोसा नाही आहे. म्हणजे तीर्थाला हा मुलगा निर्लज्ज वाटत आहे, घाणेरडा वाटत आहे, मुलींची कदर त्याला नाही आहे, हे चांगलंच ओळखलेलं असतो. आणि इकडे तर विकी स्विमिंग पूलमध्ये असतो आणि तो म्हणत असतो की काय बोलते हे सगळं आणि कशामुळे हे सगळं. आणि त्याच वेळी अर्पिता आता शौर्याच्या रूममध्ये आलेली असते आणि तो हार ती दाखवत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की तू माझ्यासाठी चॉईस केलेला आहे ना. तो म्हणतो नाही गं, मागे कधीतरी मला आईने सांगितलं होतं सिलेक्ट करायला, तेव्हा मी केलेलं आहे फक्त, म्हणजे तो तुझ्यासाठी घ्यायचा होता हे मला नव्हतं माहिती का त्याच्याबद्दल काहीच. तेव्हा अर्पिता म्हणते अरे असं काय बोलतोयस, हे तर मला आत्ता काकूंनी तेच सांगितलेलं आहे. तो म्हणतो हो बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का. ती म्हणते आपलं लग्न ठरलंय ना. तेव्हा तो म्हणतो बरोबर आहे, लग्न ठरलंय, या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे, परंतु एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही आहे का. तेव्हा अर्पिताला तो म्हणतो की हे बघ, कसं आहे, मी आत्ता लग्नाचा विचार केलेला नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मला नको आहेत. आपण कसं आहे, लहानपणापासून आपली मैत्री आहे आणि म्हणून तुझ्या बाबांना आणि माझ्या बाबांना वाटतं की आपलं लग्न व्हावं, पण मला नाही वाटत आहे अजून तरी. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे, तेव्हा ती म्हणते काय झालं. तेव्हा तो म्हणतो की विचार करतो आणि मी कळवतो तुला, आत्ता मी काहीच सांगू शकत नाही आहे, असे स्पष्टपणे त्याने सांगितलेलं असतं. आणि तो मात्र तिथून निघूनही जातो. तेव्हा त्या दोघांचे हात हातात असतात आणि इकडे शौर्याच्या आईने ते पाहिलेलं असतं. तिला मात्र वेगळंच जाणवतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की विकीला त्याचे मित्र चिडवत असतात, काय रे तुझं लग्न जमलंय आणि तुझी बायको डायरेक्ट तोंडावर तुला नाही म्हणाली. बघ काय, म्हणजे मला तर काही कळत नाही आहे हे सगळं काय चाललेलं आहे तुझं.
असं ते त्याला म्हणू लागतं. तेव्हा तो म्हणत असतो, म्हणजे तेवढ्यातच पद्मा पुरणपोळ्यांचा डबा घेऊन आलेली असते आणि पद्माला पाहून विकी मात्र आता पागल झालेला असतो. सगळे त्याचे मित्र सोबत असतात आणि तो मात्र पद्माला म्हणत असतो की डबा आत नेऊन ठेव. आणि हे एवढ्या सगळ्यांची नालायक लोकांची नजर तिच्यावर पडलेली असते. तिला मात्र भीती वाटत असते. हे सगळं काय होतंय? या सगळ्याचा अर्थ काय आहे? आणि ह्या गोष्टींचा विचार चाललेला असतो. आणि त्याच वेळी विकी तिच्या मागे येतो आणि तिला म्हणू लागतो की तो डबा, बरं पाणी घे, असं म्हणत तिला पाणी देत आहे. आणि त्याच वेळी जेव्हा पाणी दिलं जातं तेव्हाही तिचा हात तो हातात पकडत असतो. तेव्हा ती म्हणत असते की नाही, नको आहे मला हे पाणी. तरीही तो मात्र ऐकायला तयार नसतो आणि त्याच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. तेव्हा मात्र आता तिनं म्हणत असते की नाही, मला जायचं आहे. पण तो मात्र ऐकायलाच तयार नाही आहे. आणि त्याच वेळी इकडे आता ती पळत असते. तेव्हा तो म्हणतो की जा आतमध्ये, आत्ताच्या आत्ता आतून थंड पाणी घेऊन ये, बर्फ टाकलेलं पाणी घेऊन ये आणि तेव्हाच या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. तिला तो जबरदस्ती आत पाठवत असतो. बिचारी घाबरलेली असते. तिच्या लक्षातच येत नाही आहे की काय चाललेलं आहे आणि तो तिच्या पाठोपाठ किचनमध्ये येतो. जेव्हा तो किचनमध्ये आलेला असतो तेव्हा मात्र काही गोष्टी खूपच विचित्र अशा घडत असतात आणि त्याच वेळी सगळेजण असतात आणि तो तिच्यावरती जबरदस्ती करत असतो. बिचारी जीवाच्या आकांताने ओरडत तिथून निघालेली असते आणि बाकीचे मित्र तिला पकडायला धावत असतात. विकी म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता तिला पकडा, खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, असं विकी आवर्जून सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा ती धावत असते, इकडे मंग्याने बरोबर ऊर्जाला एका ठिकाणी सोडलेलं असतं आणि तिथे ऊर्जाला तो म्हणत असतो, काळजी करू नको, आज तुला तुझी केस मिळणारच आहे, असं तो आवर्जून ऊर्जाला सांगू लागतो. तर इकडे तिच्या मागे आता विकी आणि तिचे मित्र धावत असतात पद्माच्या मागे. तेव्हा मात्र पद्मा अशी धावत असते, वाचवा वाचवा म्हणून ओरडत असते. आणि त्याच वेळी पद्मा जेव्हा हे सगळं ओरडत असते तेव्हा मात्र तिच्या मागे आता हे गुंड लागलेले आहेत. हे ऊर्जा पाहते आणि तिथे देवीची मिरवणूक चाललेली असते आणि त्याच मिरवणुकीमध्ये आता धावत आहे ती म्हणजे ऊर्जा आणि तिथंच असलेल्या देवीच्या हातातला त्रिशूळ तिने हातात घेतलेला आहे. आणि ती म्हणत असते की आता मी शांत राहणार नाही आणि त्या गुंडांशी लढण्यासाठी ती सज्ज होते आणि त्या गुंडांना ती तिथं मारायला सुरुवात करते. त्या लोकांमधलं कोणीही तिला मदत करत नसतं आणि तेव्हा मात्र ऊर्जा तिच्या मदतीला रणरागिणी बनून चंडिकेचा अवतार धारण करत तिथं पोहोचलेली आहे. आणि तिथे तिने त्या लोकांची, त्या विकीच्या मित्रांची धुलाई केलेली आहे आणि त्यांना दाखवून दिलेलं आहे की काय होऊ शकतं आणि त्या विकीच्या मित्रांना चांगलाच चोप दिलेला आहे. तेव्हा मात्र उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्पिता घरी आलेली आहे. अर्पिता तिथं पडलेल्या त्या बांगड्या हे सगळं जेव्हा पाहते तेव्हा मात्र अर्पिता हे सगळं पाहते तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. कारण अर्पिता ती विचारते विकीला, हे सगळं काय आहे? कुठे आहे पद्मा? काय झालंय पद्माच्या बाबतीत? हे मला कळलं पाहिजे, असं म्हणत आता अर्पिताने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. आणि तेव्हा मात्र त्या प्रश्नांचं उत्तर हे नाही. आणि मग इकडे ऊर्जाला आता त्या लोकांनी पकडलेलं आहे. ते सगळेजण ऊर्जाच्या अंगावरती धावून आलेले असतात, ऊर्जाला मारण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तेव्हा मात्र आता ऊर्जाची मदत करायला शौर्याची एंट्री झालेली आहे आणि शौर्य तिथे येऊन पोहोचलेला आहे. शौर्य जेव्हा तिथं आलेला आहे तेव्हा शौर्याने त्या गुंडांची धुलाई केलेली आहे. इकडे पद्माला सुद्धा वाचवलेला आहे आणि ऊर्जाला सुद्धा वाचवलेलं आहे. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.